मित्रांनो, नेक्स्ट जो आता आपला या पॉइंट मधला पार्ट आहे तो आहे टोटल एनर्जीचा. बरोबर आहे. टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल इन एसएचएम. तर तुम्हाला मी म्हटलं होतं मेन हेडिंग काय आपलं मेन हेडिंग आहे एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम. मग ते एनर्जी म्हणजे टोटल एनर्जीच म्हणायचं होतं त्यांना. पण या टोटल एनर्जीचा के आणि पी एक भाग असतो. त्याच्यामुळे सुरुवातीला आपण पोटेन्शियल एनर्जी, ठीक आहे, ते मी 12.1 असं लेक्चर टाकले ते, ठीक आहे. युट्यूब वरती तुम्हाला आपल्या चॅनल वरती ऑसिलेशन लेक्चर 12.1 नाही असं मिळेल पोटेन्शियल एनर्जीचं. त्यानंतर 12.2 मी कायनेटिक एनर्जीचं टाकलं. आता हे 12.3 होईल टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम. हे महत्वाचं आहे. ठीक आहे. तर आपण आता या पार्ट मध्ये आपण टोटल एनर्जी पाहणार आहोत त्या पार्टिकलची जो एसएचएम करतोय. मग मला सांगा टोटल एनर्जीचा हा वाला कन्सेप्ट आम्हाला माहिती आहे. टोटल एनर्जी इज इक्वल टू के प्लस पी. टोटल एनर्जी इज इक्वल टू के प्लस पी. मग के कायनेटिक एनर्जी किती काढली होती सर आपण डिस्प्लेसमेंटच्या फॉर्म मध्ये एवढी काढली होती हाफ के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि पोटेन्शियल एनर्जी किती काढली होती हाफ के एक्स स्क्वेअर. मी म्हटलं होतं तुम्हाला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी दोन्ही पण एक्स चे व्हेरिएबल, एक्स त्याच्यामध्ये व्हेरिएबल राहते. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर या साइडला सुद्धा मी टाइमच्या फॉर्म मधले इक्वेशन कायनेटिक एनर्जीचे आणि पोटेन्शियल एनर्जीचे वापरले आणि त्यांनाही कंबाईन केलं कारण दोन्हीकडनं एक यायला पाहिजे. ठीक आहे. तर आता लक्षात घ्या या हाफनं मी या ए ला मल्टिप्लाय केलं, त्याच्यानंतर यालाही मल्टिप्लाय केलं, तर ते मग याला मल्टिप्लाय एक्स स्क्वेअरला या हाफ के न मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस ऑफ 1/2 के एक्स स्क्वेअर होईल. इथे प्लस 1/2 के एक्स स्क्वेअर ऑलरेडी आहेत म्हणजे ते कॅन्सल होतील. मग उरलं काय हाफ के ए स्क्वेअर. म्हणजे टोटल एनर्जी मला किती मिळाली हाफ के ए स्क्वेअर. या के ला मी काय लिहू शकतो यम ओमेगा स्क्वेअर. म्हणजे मी एक दुसरा पण फॉर्म लिहिला 1/2 यम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. लक्षात येतोय का बघा. ठीक आहे. आता हे टोटल एनर्जीचं इक्वेशन मिळालं. या साईडला पण तिकडं या साईडला तेवढंच मिळायला पाहिजे. ठीक आहे. ही कायनेटिक एनर्जी हे पोटेन्शियल एनर्जी यांना ऍड केल्यानंतर मला लक्षात आलं किंवा यांना एकत्र मांडल्यानंतर मला काय लक्षात आलं हाफ के ए स्क्वेअर दोघांकडे कॉमन आहे. ठीक आहे. हाफ के ए स्क्वेअर दोघांकडे कॉमन आहे. त्याला कॉमन काढलं. ठीक आहे. मग ब्रॅकेट मध्ये काय राहिलं साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा याची व्हॅल्यू 1 येतं. आता हे मेन्शन करण्याची सेपरेट लिहिण्याची काही गरज नसतं बघा. ते मॅथमॅटिक्स मध्ये त्या स्टेप्सला महत्व आहे. इथं आपण डायरेक्ट ऍप्लिकेशन घेत असतो. ठीक आहे. त्याच्यामुळे याला मी 1च कन्सिडर केलं. उत्तर काय आलं टोटल एनर्जी इज इक्वल टू हाफ के ए स्क्वेअर. अगेन या के ला मी यम ओमेगाच्या फॉर्म मध्ये लिहिलं तर अगेन मला ते इक्वल मिळालं. म्हणजे दोन्ही केस मध्ये टोटल एनर्जीचे इक्वेशन बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ आमचं हे डेरिव्हेशन बरोबर आहे. आता तुम्ही एक गोष्ट जरा लक्षात घ्या की या इक्वेशन वर मी काय स्टेटमेंट करतोय की टोटल एनर्जी इज इक्वल टू हाफ के ए स्क्वेअर. म्हणजे इथे टोटल एनर्जीच्या इक्वेशन मध्ये कुठं व्हेरिएबल नाही आहे बरं. जसं कायनेटिक एनर्जी मध्ये एक्स आला होता, पोटेन्शियल एनर्जी मध्ये एक्स आला होता, इकडे सुद्धा फेज म्हणजे टी व्हेरिएबल होता या केसमध्ये जर कन्सिडर करायचं असेल तर. पण फायनल मला जे टोटल एनर्जीचं इक्वेशन मिळालं ते दोन्ही केसमध्ये काय हाफ के ए स्क्वेअर. क्लिअर आहे. म्हणजे हाफ पण कॉन्स्टंट, के पण कॉन्स्टंट, ए पण कॉन्स्टंट असतो. म्हणजे याच्यावरनं मी काय म्हणू शकतो की टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल विच इज परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इज कॉन्स्टंट, इज कन्झर्व. आणि हे महत्वाचं आहे. तुम्हाला एक्सरसाइज मध्ये ना मी पाहत होतो त्यांनी असं क्वेश्चन विचारलं की प्रूव्ह दॅट टोटल एनर्जी इन एसएचएम इज कन्झर्व ऑर कॉन्स्टंट. हेच लिहायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला. ठीक आहे. थेरीच्या कोणत्याच क्वेश्चन मध्ये तुम्हाला अडचण येणार नाही. जे फर्स्ट चॅप्टर होता रोटेशनल डायनामिक्स त्याच्या सुद्धा याच्या सुद्धा, कारण थेरी आपण ऑलरेडी कव्हर केली आहे. त्यांनी जेवढं विचारलं त्यापेक्षा जास्त कव्हर केली. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या याच्यावर मी असं स्टेटमेंट बनवू शकतो की नाही दोन्ही इक्वेशन टोटल एनर्जी कन्झर्व ऑर कॉन्स्टंट असं बनवू शकतो. मला जर ग्राफ काढायचा होता अगेन एक्स ऍक्सिस, ठीक आहे, इथं पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम इथं निगेटिव्ह एक्स्ट्रीम, वाय ऍक्सिस वर मी टोटल एनर्जी घेतलं तर मला काय लक्षात आलं मीन पोझिशनला टोटल एनर्जी किती आहे. ठीक आहे. हाफ के ए स्क्वेअर. तर सगळीकडे तेवढीच आहे. बरं याला ग्राफला बघण्याच्या आधी आपण याच्यावरनं मिनिमम आणि मॅक्झिममच्या व्हॅल्यूज काढत असतो. मी बघा इथे शॉर्ट मध्ये काढून दाखवलं. ठीक आहे. दिसायला जरी छोटा असं तरी हे आता समजतं आपल्याला. बघा ही मीन पोझिशन आहे, हे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम आहे. मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी किती राहते 0. म्हणून मी इथे यू इज इक्वल टू 0 लिहिलं. तुम्ही याच्या खाली याला व्यवस्थित मांडा, याच्या नंतर याला मांडा आणि याच्यावरनं ग्राफ काढा.
ठीक आहे. मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी किती 0. एक्स्ट्रीम पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी किती हाफ के ए स्क्वेअर. हे ऑलरेडी काढलंय आपण. मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी किती राहते 1/2 के ए स्क्वेअर. एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी किती राहते 0. मग हे आपण कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीच्या मीन पोझिशनला एक्स्ट्रीम पोझिशनला व्हॅल्यूज ज्या ऑलरेडी काढल्या होत्या ते एकत्र मांडल्या होत्या. याच्यामध्ये एकत्र मांडल्या कारण टोटल एनर्जी काढायची ना आपल्याला. मग मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी लिहिलं. एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी लिहिलं. थर्ड स्टेप मी त्याच्या खालीच काय मांडलं टोटल एनर्जी इज इक्वल टू के प्लस पी म्हणजे कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. उत्तर काय येतं हाफ के ए स्क्वेअर. एक्स्ट्रीम पोझिशनला काय अगेन तेवढंच आहे हाफ के ए स्क्वेअर म्हणजे मीन पोझिशनला सुद्धा हाफ के ए स्क्वेअर. एक्स्ट्रीम पोझिशनला सुद्धा हाफ के ए स्क्वेअर. आता तुम्ही म्हणसाल या मीन पोझिशन नंतर कोणताही मी रॅन्डम पॉईंट घेतला कोणताही ठीक आहे एक्स ची व्हॅल्यू काही पण घ्या त्या सगळ्या पॉइंटला टोटल एनर्जीची व्हॅल्यू हाफ के ए स्क्वेअरच मिळते मला. म्हणजे मला सांगा आता हा ग्राफ पटतोय की नाही आम्हाला. ठीक आहे. मीन पोझिशनला मी इथे कोणता तरी टोटल एनर्जीच्या ऍक्सिस वरती हाफ के ए स्क्वेअरची काहीतरी एक व्हॅल्यू येईल ना जूल मध्ये एक्स जूल तर ती मी इथे प्लॉट करून घेतली आणि हीच व्हॅल्यू आम्हाला थ्रू आउट द पाथ हे पाथ असतो ना निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह मधला हा पाथ असतो तो कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. तेवढी एनर्जी कॉन्स्टंट आहे पूर्ण SHM च्या वेळेस. हे अतिशय महत्वाचं आहे की पूर्ण पाथ मध्ये टोटल एनर्जी कन्झर्व और कॉन्स्टंट. बघा सुरुवातीला जेवढी होती तेवढीच एक्स्ट्रीमला आणि मध्ये सुद्धा तेवढीच आहे म्हणजे टोटल एनर्जी चेंज होत नाही. मी तुम्हाला वारंवार सांगतोय की SHM मध्ये हाच एक पार्ट असा आहे टोटल एनर्जीचा जो कन्झर्व असतो कॉन्स्टंट असतो आणि तो इथे नाही तो सगळीकडेच कन्झर्व राहतो ना. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएट नॉर बी डिस्ट्रॉयड वगैरे वगैरे. मग ही कळालं ना आता. बर मग आता मी तुम्हाला इथपर्यंत आलो होतो हे कळालं असं. ठीक आहे. आता हा ग्राफ ना त्यांनी टेक्स्टबुक मध्ये दिलेला बघा. याच्यात काय केलं त्यांनी के आणि पी ला कंबाईन केलं. बघा हा ग्राफ पोटेन्शियल एनर्जीचा आहे त्याच्यानंतर हा ग्राफ आपण कायनेटिक एनर्जीचा काढला होता मी एकत्र लिहिला काय प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये मग टोटल एनर्जी कुठे आहे याच्यामध्ये टोटल एनर्जी कुठे आहे तर टोटल एनर्जीचा ग्राफ इथे असायला पाहिजे अशी स्ट्रेट लाईन. हे आहे ना टोटल एनर्जी. ठीक आहे. याच्यामध्ये मी टोटल एनर्जीला पण ऍड केलं तर ही रेश वरती अशी ऍड होईल. ही एक्स्ट्रीम पोझिशन आणि हा पॉईंट याच्यामधनं जाणारी लाईन अशी एक लाईन. ठीक आहे. माझ्याकडनं व्यवस्थित निघाली जरी नसली तरी आम्ही कशी काढणार आहोत अशा पद्धतीने काढणार म्हणजे ऍट एव्हरी पॉइंट टोटल एनर्जी इज कन्झर्व. ठीक आहे. केई कधी कमी व्हायली कधी वाढायली. पोटेन्शियल एनर्जी कधी कमी व्हायला कधी वाढायला पण टोटल एनर्जी मात्र कन्झर्व आहे. हे या ग्राफवरनं महत्वाचं आहे. ठीक आहे. आणि हा ग्राफ सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आलं लक्षात. हा पण ग्राफ महत्वाचा आहे. मला वाटतं की आता याच्यामध्ये काही न समजण्यासारखं नाही आहे. त्यांनी ना याच्यानंतर 2-3 स्टेटमेंट दिले. मी ते स्टेटमेंट बोलणार तुम्ही टेक्स्टबुक मध्ये बघू शकता किंवा मला माझ्या बोलण्याला पॉज करून लिहून पण घेऊ शकता. काय बोललेत ते बघा पहिले समजून घ्या. हे इक्वेशन आहे टोटल एनर्जी इज इक्वल टू हाफ यंग ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. तर या ओमेगाला मी 2π/t असं लिहू शकतो और 2πn असं पण लिहू शकतो. मग ओमेगा स्क्वेअर ते या सगळ्यांचा स्क्वेअर होईल. मग मला सांगा ठीक आहे ही माहिती आहे आता आपल्याला मी कन्सिडर करतो की तुम्हाला माहिती आहे. मग मला सांगा या इक्वेशन वरनं या टोटल एनर्जीच्या फॉर्म वरनं मी काय स्टेटमेंट करतोय बघा. टोटल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास. जर का मी टोटल एनर्जीच्या या इक्वेशनला यूज केलं आणि या इक्वेशन मध्ये हाफ ओमेगा ए स्क्वेअर या सगळ्यांना मी कॉन्स्टंट कन्सिडर केलं आणि मासवर फक्त फोकस केलं तर मला काय लक्षात आलं की टोटल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास. अगेन आता मी या सगळ्यांना कॉन्स्टंट कन्सिडर केलं आणि अँप्लिट्यूडवर कॉन्सन्ट्रेट केलं तर आपल्याला काय लक्षात येतं टोटल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँप्लिट्यूड ऑफ द पार्टिकल. ठीक आहे. म्हणजे पहिलं स्टेटमेंट आहे टोटल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास. टोटल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ अँप्लिट्यूड. स्क्वेअर आहे ना अँप्लिट्यूडचा. ठीक आहे. अगेन टोटल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्प्रिंग कॉन्स्टंट और फोर्स कॉन्स्टंट के. या फॉर्म मध्ये के पण आहे. ठीक आहे. ए तर ठीक आहे कॉन्स्टंटच असतो किंवा ए सोबत तर आहेच ना. टोटल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ अँप्लिट्यूड. टोटल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्प्रिंग कॉन्स्टंट और फोर्स कॉन्स्टंट. टोटल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास ऑफ द पार्टिकल. ठीक आहे. हे 3 स्टेटमेंट झाले. अजून 2 बनवता येतील बघा. या ओमेगाला फ्रिक्वेन्सीच्या फॉर्म मध्ये लिहिलं तर 2πn स्क्वेअर होईल ते 4π स्क्वेअर n स्क्वेअर म्हणजे n स्क्वेअर आला म्हणजे फ्रिक्वेन्सीचा स्क्वेअर म्हणजे टोटल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द फ्रिक्वेन्सी. 4ही स्टेटमेंट्स डायरेक्टली प्रोपोर्शनलचेच आहे बघा. फक्त 5वं स्टेटमेंट मी काय सांगतोय बघा ओमेगा स्क्वेअरच्या ठिकाणी 2π/t लिहिलं तर ते 2π चा स्क्वेअर t चा स्क्वेअर म्हणजे टोटल एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड.
टोटल एनर्जी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड. मला वाटतं आता हे लिहिता येतं आपल्याला. हे 4 स्टेटमेंट 5 स्टेटमेंट महत्वाचे आहेत जे या इक्वेशन वरूनच आपल्याला मिळते. ठीक आहे, काही अवघड याच्यामध्ये नाहीये. मग हे सगळं झाल्यानंतर हा ग्राफ त्याच्यानंतर हे 5 स्टेटमेंट पण टेक्स्टबुक मध्ये बघून किंवा असं मी सांगतोय इथूनही लिहू शकता. याच्यानंतर आता 1-2 कंडिशन्स आहेत बघा, याला मी मिटवतोय. ठीक आहे, याच्यानंतर ना ह्या कंडिशन्स आहेत. ठीक आहे, थोड्याशा इथे कंडिशन्स आहेत. ठीक, आता तुम्हाला टोटल एनर्जी मीनला किती मॅक्झिममला किती ते कळालं. इथं ते कॉन्स्टंटच राहते. ठीक आहे, के आणि पी कशा राहतात ते आपण ऑलरेडी सांगितलंय. मला या ग्राफला जर मी फोकस केलं तर मला काय लक्षात येतो की हा जो पॉइंट आहे ना, ठीक आहे, इथे तर टोटल एनर्जी इथे तर कायनेटिक एनर्जी, ठीक आहे, ही कायनेटिक एनर्जीचा ग्राफ आणि पोटेन्शियल एनर्जीचा ग्राफ बघा इंटरसेक्ट करतो एकमेकांना. इथे सुद्धा ही पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जी इंटरसेक्ट करते. मग या इंटरसेक्शनचं काहीतरी डिस्टन्स असेल एक्स. ठीक आहे, ही एक्स ऍक्सिस आहे. मला हे काढायचं आहे एक्स, की अँप्लिट्यूड मध्ये हे इथून इथपर्यंत जो मॅक्झिमम डिस्टन्स याला अँप्लिट्यूड म्हणतोय. मग इथून इथपर्यंत काहीतरी एक्स असायला पाहिजे ना. त्याची जर मला व्हॅल्यू काढायची असेल तर मला काय यूज करावं लागेल. ठीक आहे, तर मला ही कंडिशन यूज करावं लागेल, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. याच्यावर ही केस फर्स्ट आहे. आणि केस सेकंड कोणती आहे. ठीक आहे, केस सेकंड आहे की जर का एक्स हा प्लस मायनस a/2 म्हणजे अँप्लिट्यूड पेक्षा अर्धा असेल तर काहीतरी मला व्हॅल्यूज मिळतील. ठीक आहे, एक्स जर प्लस मायनस a/2 असेल तर याच्यावरनं काहीतरी मला व्हॅल्यूज मिळतील ना, काहीतरी कंडिशन मिळेल. आणि हे तर मला ग्राफवरनं दिसतेच की या पॉइंटला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी इक्वल आहे. मग या 2 कंडिशन्सला आता आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, बघा आता कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन काय सांगतं, हाफ के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू हाफ के एक्स स्क्वेअर. क्लिअर, मी मल्टिप्लाय करून घेतो. हाफ के ए स्क्वेअर मायनस हाफ के एक्स स्क्वेअर इज इक्वल टू हाफ के एक्स स्क्वेअर. याला मी पलीकडे पाठवतो, प्लस होईल म्हणजे हाफ के ए स्क्वेअर इज इक्वल टू हाफ के एक्स स्क्वेअर प्लस के एक्स स्क्वेअर इज, ठीक आहे, म्हणजे हाफ, ठीक आहे, हाफ के एक्स स्क्वेअर प्लस हाफ के एक्स स्क्वेअर. याचं उत्तर किती येईल सर. ठीक आहे, 1 के एक्स स्क्वेअर येईल. म्हणजे मी इथे डायरेक्टली काय लिहितो, 1 इंटू के इंटू एक्स स्क्वेअर. हाफ प्लस हाफ 1, मग के कॅन्सल. ठीक आहे, आता काय राहिलं सर. ठीक आहे, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर बाय 2 आलं. मग जर स्क्वेअर रूट याला जर स्क्वेअर रूट घेतलं याचं तर ठीक आहे, तर एक्स इज इक्वल टू प्लस मायनस a/2 आलं. ठीक आहे, एक्स इज इक्वल टू काय आला, ए स्क्वेअरचं याला जर रूट मध्ये टाकलं तर ए येईल आणि रूट 2 येईल. सॉरी, एक्स ची किंमत काय आली, प्लस मायनस a डिवायडेड बाय √2. ठीक आहे ना, याला जर स्क्वेअर रूट मध्ये टाकलं तर a, 2 ला टाकलं तर जशाला तसं. म्हणजे एक्स इज इक्वल टू प्लस मायनस a/√2 एवढ्या व्हॅल्यूवर कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी इक्वल येते. एक्स इज इक्वल टू प्लस मायनस a/√2 या किमतीला, एक्सच्या या किमतीला पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी इक्वल असतात. मग ते प्लस मध्ये सुद्धा मायनस मध्ये सुद्धा, म्हणून प्लस मायनस ना. ठीक आहे, एक्स इज इक्वल टू प्लस a/√2 ला इथे येईल तो, एक्स इज इक्वल टू मायनस a/√2 ला ते इकडे येईल. म्हणजे त्या एक्सच्या व्हॅल्यूसाठी पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी नेहमी इक्वल राहते. क्लिअर आहे, ही एक कंडिशन आहे ना, या ग्राफवरनं आम्हाला दिसली. ह्याच कंडिशन दिलेल्या आहेत टेक्स्टबुक मध्ये. ठीक आहे, टेक्स्टबुक मध्ये 4 दिल्यात. ठीक आहे, तर मी हे तिसरी आणि चौथी डायरेक्ट घेतली कारण फर्स्ट सेकंड जे आहे ते तुम्हाला ऑलरेडी माहितच आहे, ते आपल्या लेक्चरमध्ये कव्हरच होते. ठीक आहे, तर हे महत्वाचं आहे. हे पण आणि हे पण महत्वाचं आहे की अँप्लिट्यूड 1/2 म्हणजे अर्ध्या अँप्लिट्यूड मध्ये एक्स, ठीक आहे, एक्स इज इक्वल टू हाफ a/2 असं घेतल्यानंतर इथे मला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचे काय कंडिशन मिळतात हे पण महत्वाचं आहे. ठीक आहे ना, तर मला वाटतं की आता मी हे नेक्स्ट लेक्चर मध्ये घेतो. ठीक आहे, एवढं व्यवस्थित लिहून घ्या. ही एक कंडिशन जी राहिलेली आहे मी ती नेक्स्ट पार्ट मध्ये कव्हर करतोय. थँक्यू व्हेरी मच.